श्रीराम समर्थ नामस्मरणाची सपोर्ट सिस्टीम भाग क्रमांक 76 नामसाधकांसाठी अतिशय उपयुक्त. चैतन्य स्मरण गोंदवले शनी मंदिर नूतनीकरण सोहळा यामधील एक सुंदर लेख आपण पाहूयात. कौटुंबिक वादसंवाद व श्री महाराजांचा बोध. सोलापूरला श्रींचा मुक्काम असताना एक दिवस दुपारी एक म्हातारा व म्हातारीबाई श्रींना भेटण्यास आली. त्यांच्यात झालेला संवाद पुढीलप्रमाणे. श्रींनी आशीर्वाद दिल्यावर म्हातारा गृहस्थ म्हणाला, आम्ही दोघे आता वेगळे करून राहतो. मुलाचा व सुनेचा फार त्रास व्हावयास लागला म्हणून त्यांना वेगळे राहण्यास सांगितले. श्री, कसला त्रास होऊ लागला? म्हातारीबाई, अहो मुलाचे लग्न झाल्यापासून पाहत आहे. तिच्या माहेरच्या माणसांचा नुसता सुळसुळाट. सारखे माहेरच्या माणसांनी घर भरलेले असते. जिकडे तिकडे कपड्यांचे ढीग पडलेले असतात. शिवाय कशावरही झाकणे म्हणून ठेवायची नाहीत. सर्व उघडे. पाण्याचा बंब 12 वाजेपर्यंत जळत असतो. कोणाला लवकर म्हणून उठायला नको. घाईघाईने कसे तरी एकदा आटोपून नवऱ्यामागोमाग कामावर जायचे. रात्री 9-10 वाजता जेवणे. कपडे 12 वाजेपर्यंत कुजत असतात. हातासरशी पिळून टाकण्याचे म्हणून माहितीच नाही. पुष्कळ सांगून पाहिले पण काही उपयोग नाही. शेवटी मी ह्यांना सांगितले की त्यांना वेगळे काढा. म्हातारा, अहो मुलगा व सून स्वतःच्या पगारातील पैशाची थोडीशी बचत करतात. थोडेसे घर खर्चाला, बाकी सर्व माझाच पैसा खर्च व्हायचा. कधी सांगितलेली औषधे वेळेवर आणायची नाहीत. मित्रमंडळीत पत्ते कुटणे, रेडिओ सारखा चालू. गावात एकच तर माझी मुलगी आहे. तिला कधी माहेरपणाला बोलावू म्हटले तर अळमटळम. कधी मुलगी आली तर तीच फार राहत नाही. म्हणते, तुमच्या घरातील धुसफूस मला नाही आवडत. श्री, मग आता येऊन राहते का? म्हातारीबाई, छे हो, तिचे घर मोठे आहे. घरात सासू सासरे दीर नंदा आहेत. तिला कधी उसंतच मिळत नाही. आम्ही जावाई बापूंना सांगून पाहिले की या जंजाळातून निघा, वेगळे राहा, पण ते व मुलगी ऐकत नाहीत. श्री, तुम्ही कधी जाता का त्यांच्याकडे? म्हातारे बुवा, आमच्या मुलीच्या सासरे बुवांनी फार आग्रह केला म्हणून 2 दिवस राहण्यास गेलो होतो. श्री, मुलगा व सून वेगळे म्हणजे कोठे? येथे गावातच राहत आहेत का? गावातच असतील तर मला भेटायला सांगा. म्हातारे बुवा, अहो आम्ही जुनी माणसे म्हणून मानतो व देवाधर्माचे करतो. त्याला निरोप पाठवून काही उपयोग नाही. उगीच आपला अपमान व्हायचा. श्री, रामाची इच्छा असेल तसे होईल. तुम्ही निरोप तर पाठवा. म्हातारीबाई, अहो कसले सोवळे नाही की ओवळे नाही. बाहेरचे होतात की नाही कुणास ठाऊक. मी मेली लवकर उठून देवाचा तांब्या व घागर भरून ठेवते आणि तिकडे कोणाला जाऊ देत नाही. म्हातारे बाबा, आता आमच्या लहानपणासारखा सध्या धाक राहिलेला नाही. श्री, तुम्हाला रिटायर होऊन किती दिवस झाले? म्हातार बाबा, 10 वर्ष गेल्या दिवाळीत पूर्ण झाली. श्री, 58 वर्षानंतर रिटायर झालात का? पुढे वर्ष नाही का वाढवून घेतली? म्हातार बाबा, मी 61 वर्षापर्यंत नोकरी केली. श्री, मग आता आपले किती दिवस राहिले आहेत? असे एकटे राहू नये. म्हातारीबाई, महाराज, मी आता तुम्ही सांगाल त्याप्रमाणे वागीन. मी भरल्या कपाळी जावे ही इच्छा. म्हातारे बाबा, महाराज, मी आत्ताच मुलाकडे स्वतः जातो व पाया पडून सांगतो आपणाला भेटायला. मला अजून 10-12 वर्ष जगण्याची इच्छा आहे. आपण तेवढी पुरी करा. आम्ही दोघे तुम्ही सांगाल त्याप्रमाणे राहू. श्री, बाई, सुनेला मुलीप्रमाणे वागवावे. तिला माहेर वाटेल अशी वर्तणूक ठेवावी. प्रेम इतके करावे की तिला दुसरी आईच लाभली असे वाटले पाहिजे. आपणहूनच तिच्या एक आठवून माहेरच्या माणसांना बोलवण्यास सांगावे व भरपूर दिवस ठेवून घ्यावे. पैसा कोणासाठी ठेवायचा आहे? एकच मुलगा ना. मग आत्ताच खर्च झाला म्हणून काय झाले? प्रेम हे बाई तेलाच्या थेंबासारखे आहे. ते लगेच पसरते व त्याचा ओशटपणा कसा तो जात नाही.
शिवाय ते कपड्यावर पडले असता पारदर्शक होते. म्हणजे स्वतःच्या व दुसऱ्याच्या अंतःकरणातील विकल्प नष्ट होतात. मधाचा थेंब पसरत नाही, उलट आक्रसतो. तसे गोड बोलण्याने माणसे जवळ येतात. तुम्हाला अनुभव असेलच, तर पहा कसा फरक पडेल तो. तुम्हाला पूर्वी कधी मिळाले नव्हते एवढे सुख लाभेल. ती दोघे गेली असतील नसतील तर मुलगा व सून आले. श्री म्हणाले, तुमचे आईबाबा आत्ताच येऊन गेले. थोडक्यात चुकामुक झाली. मुलगा, मला बाबांनी वेगळे राहण्यास सांगितल्याबरोबर मी तडकाफडकी वेगळी जागा घेतली. हिला आई फार घालून पाडून बोलायची. बाबांची किती कटकट चालू असायची. माझी मित्रमंडळी आली असतील तर तेथे काहीतरी निमित्त काढून येऊन बसायचे. उशीर का झाला, कोठे गेला होतास, घर खर्चाला पैसे देताना नेहमी हिच्या माहेरचा उद्धार करायचे. सुनबाई, सासूबाई सारख्या किटकिट करायच्या. हेच उघडे ठेवले, तेच धुतले नाही, तुझा भाऊ कशाला आला होता, इत्यादी. श्री मुलास म्हणाले, आपणच कचेरीतील मुख्य का, आपल्यावर आणखी कोणी साहेब आहे. मुलगा, कचेरीतील मुख्य मीच, पण हे तालुका गाव असल्यामुळे येथे आमचा एक मोठा अधिकारी राहतो. तो सारखा फिरतीवर असतो. तो बऱ्याच मोठ्या हुद्द्याचा अधिकारी आहे. माझ्या हुद्द्यापेक्षा 3-4 हुद्दे वरती. त्याचा गावाबाहेर आलिशान बंगला आहे. कंपनीनेच बंगला, मोटर, ड्रायव्हर, घरगडी, बागवान आणि कितीतरी माणसे त्याच्या दिमतीला दिली आहेत. श्री, आपण कधी त्यांच्या घरी गेला होता काय. मुलगा, होय, कामानिमित्त आमच्या मीटिंग बऱ्याच वेळा तेथे भरतात. श्री, त्यांचे घरी कोण कोण आहे. मुलगा, त्यांचे वृद्ध आईबाप, एक वयस्क वेडसर बहीण. श्री, साहेबांच्या वडिलांना तुम्ही कधी पाहिले आहे का. मुलगा, होय, आमच्या मीटिंग चालू असताना वडील व त्यांची वेडसर बहीण कित्येक वेळा आमच्या साहेबांच्या शेजारी कोचावर बसतात. एखाद्या वेळेला स्वतःच्या खोलीतून मोठ्याने दामू करून हाक मारतात व आमचे साहेब जी बाबा आलो करून मीटिंगमधून जातात व त्यांना काय हवे असेल ते देऊन परत मीटिंगला येतात. श्री, मग तुम्हाला ती साहेबांची जागा केव्हा मिळेल. मुलगा, छे हो, अहो माझ्यावरती कितीतरी वरिष्ठ मंडळी आहेत. एखादी स्टेप जरी वरती रिटायर होईपर्यंत गेलो तरी बहुत जिंकली म्हणावे लागेल. श्री, रामाच्या मनात असेल तर काय अशक्य आहे. मुलगा एकदम रडकुंडीला आला व श्री महाराजांना म्हणाला, मी चुकलो. आता आम्ही दोघे आईबाबांकडे जाऊन क्षमा मागतो व त्यांनी लाथाडले तरी त्यांना म्हातारपणी अंतर देणार नाही. सुनबाई, मी सासूबाईंच्या सांगण्याप्रमाणे वागेन. त्यांचे सोळे ओळे जपण्यासाठी अडचणीच्या वेळी स्वयंपाकाला बाई बोलावत जाईन. श्री, पुंडलिकाने आईबापाची सेवा करून प्रत्यक्ष परब्रह्म दारी आणले, तर त्यापुढे त्या साहेबाच्या हुद्द्याची गोष्ट काही रामाला फार नाही. माझ्या म्हणण्याचा मुद्दा आईबापांच्या सेवेइतके पुण्यकर्म आणखीन कोणतेही नाही. जशी त्या पुंडलिकाला आईबापाच्या सेवेपुढे परब्रह्माचीही महती वाटली नाही, कारण त्या सेवेतच त्याचे परब्रह्म होते. श्रीराम जय राम, जय जय राम.